नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे आमच्या या जी के मराठी यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आजचा आपला प्रश्नसंच क्रमांक 4 घेऊन आलो आहे. तर या प्रश्नसंच 4चा टॉपिक आहे नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था. तर चला सुरू करूया आजचा पहिला प्रश्न. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारी भारतातील पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नासाठी आपल्याकडे पर्याय आहे अ. मेघालय, ब. मध्य प्रदेश, क. महाराष्ट्र, ड. तामिळनाडू. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक क. महाराष्ट्र आहे. प्रश्न क्रमांक दुसरा. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या रिकामी जागा इतके आरक्षण देण्यात आले आहे. तर यासाठी आपल्याकडे पर्याय आहे अ. 50%, ब. 30%, क. 15%, ड. 33%. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक अ. 50% आहे. प्रश्न क्रमांक तिसरा. पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? आपल्याकडे पर्याय आहे अ. गटविकास अधिकारी, ब. तालुका विस्तार अधिकारी, क. सभापती, ड. तहसीलदार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक अ. गटविकास अधिकारी आहे. प्रश्न क्रमांक 4. पंचायत राजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली? आपल्याकडे पर्याय आहे अ. अशोक मेहता, ब. बलवंतराय मेहता, क. बाबूराव काळे, ड. वसंतराव नाईक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ब. बलवंतराव मेहता आहे. प्रश्न 5वा. पंचायत समितीचा सचिव कोण असतो? आपल्याकडे पर्याय आहे अ. विस्तार अधिकारी, ब. गटविकास अधिकारी, क. कृषी अधिकारी, ड. पंचायत समिती सभापती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ब. गटविकास अधिकारी आहे. प्रश्न क्रमांक 6. जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर आपल्याकडे पर्याय आहे मुख्य कार्यकारी अधिकारी, ब. मुख्याधिकारी, क. विस्तार अधिकारी, ड. मुख्य वित्त अधिकारी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक अ. मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद संख्या किती? आपल्याकडे पर्याय आहे अ. 32, ब. 34, क. 30, ड. 36. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ब. 34 आहे. प्रश्न क्रमांक 8. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? आपल्याकडे पर्याय आहे अ. तलाठी, ब. कोतवाल, क. गटविकास अधिकारी, ड. तहसीलदार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक क. गटविकास अधिकारी आहे. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राज मधील ग्राम स्तरावरील घटक कोणता? यासाठी आपल्याकडे पर्याय आहे अ. ग्रामसभा, ब. न्यायपंचायत, क. ग्रामपंचायत, ड. वार्ड पंचायत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक क. ग्रामपंचायत आहे. प्रश्न क्रमांक 10. जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50 व कमाल रिकामी जागा असते. तर आपल्याकडे पर्याय आहे अ. 75, ब. 90, क. 100, ड. 65. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक अ. 75 आहे. प्रश्न क्रमांक 11. ग्रामपंचायतीच्या सचिवास काय म्हणतात? आपल्याकडे पर्याय आहे अ. सरपंच, ब. उपसरपंच, क. पोलीस पाटील, ड. ग्रामसेवक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ड. ग्रामसेवक आहे. प्रश्न क्रमांक 12. भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात? तर आपल्याकडे पर्याय आहे अ. लॉर्ड रिपन, ब. लॉर्ड मेयो, क. लॉर्ड कॅनिंग, ड. लॉर्ड माउंटबॅटन. तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक अ. लॉर्ड रिपन आहे. प्रश्न क्रमांक 13. कायदा करून पंचायत राज संस्था स्थापन करणारे रिकामी जागा हे भारतातील पहिले राज्य आहे. तर आपल्याकडे पर्याय आहे अ. आंध्र प्रदेश, ब. महाराष्ट्र, क. कर्नाटक, ड. मध्य प्रदेश. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ब. महाराष्ट्र आहे. प्रश्न क्रमांक 14. ग्रामपंचायतीचे अ, ब, क श्रेणीमध्ये वर्गीकरण करताना कोणते निकष लावतात? आपल्याकडे पर्याय आहे अ. आर्थिक, ब. लोकसंख्या, क. रस्ते, ड. सामाजिक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ब. लोकसंख्या आहे.
प्रश्न क्रमांक 15. ग्रामीण मार्गाची देखभाल रिकामी जागा संस्था करतात. अ. जिल्हा परिषद, ब. राज्य शासन, क. ग्रामपंचायत, ड. स्थानिक संस्था. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक अ. जिल्हा परिषद आहे. प्रश्न क्रमांक 16. भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायत राज पद्धतीचे सर्वप्रथम स्वीकार केला? आपल्याकडे पर्याय आहे अ. महाराष्ट्र, ब. मध्य प्रदेश, क. राजस्थान, ड. गुजरात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक क. राजस्थान आहे. प्रश्न क्रमांक 17. ग्रामसेवकावर प्रशासकीयदृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते? आपल्याकडे पर्याय आहे अ. कृषी अधिकारी, ब. तहसीलदार, क. सरपंच, ड. गटविकास अधिकारी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ड. गटविकास अधिकारी आहे. प्रश्न क्रमांक 18. पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरविण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी रिकामी जागा वर्ष पूर्ण असावे लागते. आपल्याकडे पर्याय आहे अ. 18, ब. 21, क. 25, ड. 30. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ब. 21 आहे. प्रश्न क्रमांक 19. ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणास आहे? अ. सरपंच, ब. तलाठी, क. ग्रामसेवक, ड. तहसीलदार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक क. ग्रामसेवक आहे. प्रश्न क्रमांक 20. पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर रिकामी जागा आहे. अ. जिल्हा परिषद, ब. ग्रामपंचायत, क. पंचायत समिती, ड. यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ब. ग्रामपंचायत आहे. तर आपण अशा प्रकारे हे 20 प्रश्न पाहिले आहे, जे की अत्यंत महत्त्वाचे होते. उद्या आपण नवीन टॉपिकसह येणार आहोत. जर तुमच्या परिसरातील कोणी परिवारातील विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या JK मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.